शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताहात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिवसेना पंचवटी विभागातर्फे एक भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं। हे कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पंचवटी विभाग प्रमुख संजय रघुनाथ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासण्या करण्यात आल्या, तसेच विविध प्रकारच्या औषधांचे मोफत वितरण देखील करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख टी.जी. सूर्यवंशी, महिला संघटक स्वाती पाटील, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, उपजिल्हा प्रमुख दिलीप राजे मोरे, महानगर संघटक शैलेश सूर्यवंशी व संपर्क प्रमुख राहुल दराडे यांची उपस्थिती लाभली। या आरोग्य शिबिरात शिवसैनिक मोहन पाटील, ज्योती कुमावत, माधुरी पाटील, मनीषा पिंगळे, बोराडेताई, झगडे मावशी, कौशल्या शिरसाट यांच्यासह असंख्य शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संजय रघुनाथ पिंगळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होते। भगवा सप्ताहाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेच्या वतीने घेतलेले हे उपक्रम जनतेसाठी खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरले। शांतीनगर त्याचप्रमाणे या ठिकाणी एकदंत गणेश मंदिर या परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कॅन्सरची सुद्धा तपासणी होत आहे आणि अशा पद्धतीनं हा समाजोपयोगी कार्यक्रम माननीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी.जी. भाऊ सूर्यवंशी, त्याचप्रमाणे शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राहुलजी दराडे, विभाग प्रमुख संजयजी पिंगळे यांच्या, त्याचप्रमाणे शैलेशजी सूर्यवंशी, प्रथमेशजी पिंगळे, नंदूजी वराडे या सर्व शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। या आरोग्य निदान शिबिराचं खास वैशिष्ट्य तुम्हाला माहितीच आहे की या शिबिरामध्ये रक्त, शर्करा, त्याचप्रमाणे BP, त्याचप्रमाणे तुम्हाला इथे कॅन्सरचं निदानसुद्धा या ठिकाणी होतं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये ज्याचं या ठिकाणी निदान होईल त्या सर्वांचा मोफत उपचार करण्याची सुद्धा योजना संघटनेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेली आहे। असं या शिबिराचं खास वैशिष्ट्य। हे शिबिर म्हणजे शिवसेनेच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा पद्धतीच्या नियोजनामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि शिवसैनिक हे सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात, असाही एक संदेश या शिबिराच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावा असा या शिबिराचा उद्देश आहे। या शिबिराला या परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे। या प्रतिसादाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना या तपासण्यांचा लाभ व्हावा असा एक मानस आमच्या या सर्व सहकाऱ्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आहे। बस एवढं बोलतो। ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तर नगरपालिकेत जेव्हा कोरोना होता, कोरोनामध्ये आमच्या महागाई भत्ता थांबवला होता, पण उद्धव ठाकरेंनी 17% डायरेक्ट 28% केला। म्हणजे आमचे कर्मचाऱ्यांचे हाल केलेले 17% 28% केला। आता 2024-25 आता जानेवारी 25 पासून एक सुद्धा महागाई भत्ता डिक्लेअर केलेले नाही। आता सध्या पेन्शनर असल्यामुळे आमचे खूपच हाल होतात। म्हणजे तुम्हाला याची कल्पना नाही, आपल्याला काही मला काही राजकारण शिकवलं, पण महागाई भत्ता डिक्लेअर सत्यता सांगितली। जानेवारी 25 म्हणजे जुलै येऊन गेला, जुलै दुसरा टप्पा लागतो। तुमच्यासोबत सर्व कर्मचारी एक दिवशी या ठाकरे साहेब त्यांचा 27 जुलैला वाढदिवस आहे, त्याचाच एक भाग म्हणून भगवा सप्ताह नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही साजरा करतो आहोत आणि 31 प्रभागामध्ये 31 आरोग्य शिबिर ह्या 7 दिवसात होणार आहे आणि आज या गणपती मंदिरामध्ये पहिल्या शिबिराची सुरुवात झाली। याच्यासाठी आमचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते, उपजिल्हा प्रमुख दिलीपजी मोरे,
आदरणीय राहुलजी दराडे, त्याच्यानंतर संजय भाऊ पिंगळे आहेत, नंदूजी आहेत, आदरणीय शैलेश भाऊ आणि सर्वच प्रथमेशजी, चिंतामणी, सर्वच पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक हजर आहेत। आणि पूर्ण येणाऱ्या 7 दिवस या शहरामध्ये कोर कमिटी आणि महानगर प्रमुख आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन ह्या आरोग्याविषयी अतिशय चांगला उपक्रम आम्ही राबवतो आहोत। याच्या व्यतिरिक्त अनेक प्रभागांमध्ये मग गुणगौर सोहळा असतील, ज्येष्ठांचे सत्कार असतील, वृक्षारोपण आहे, महिलांचे प्रोग्राम आहे, युवकांचे, सर्व असे विविध उपक्रम आम्ही राबवणार आहोत। आणि म्हणून इथल्या पदाधिकाऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। चांगली सुरुवात आजपासून झाली, याच्यानंतर शिडकोत आहे। प्रत्येक दिवशी 6 ते 7 प्रभागांमध्ये हा उपक्रम असेल। मागच्या काळामध्ये बैठका झाल्या। ऑगस्टमध्ये एक नवीन उपक्रम जेव्हा आम्ही जनतेसमोर येऊ। 3-3.5 वर्षामध्ये या राजकारणाचा कसा चिखल झाला, 4 वर्ष झाले शहरात काय परिस्थिती, मला शिडकोतून यायला अर्धा तास लागला। इतके खड्डे आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, परंतु ते करत असताना बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे विचार दिलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही हा उपक्रम करतोय। पुनश्च इथं आलेल्या नागरिकांचं सुद्धा आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, आमच्या पक्षाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो। व्यवस्थित चेकअप करा, पुढच्या काळात जे पण काही मदत लागेल, आज नामको बँक, नामको हॉस्पिटल आणि यांच्या संयुक्त विद्यमानाने आदरणीय वसंतभाऊ गीते यांच्या पुढाकाराने हे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। आरोग्याविषयी काही विषय असतील तर पुढे आम्ही खरंच मदत करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व शहरामध्ये एक भगवा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे। आणि खरं तर नामको हॉस्पिटलचे मी आभार मानतो। त्यांनी आपल्या नागरिकांसाठी आणि संपूर्ण शहरातील ज्या आरोग्य शिबिर राबवण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली। आणि खरं तर पक्षाचा अजेंडा आमचा की 20% राजकारण आणि 80% समाजकारण, आणि हे जे 80% समाजकारण हे आपल्याला या आरोग्य शिबिरातून दिसेल। जनतेने, सर्व जनतेने यांचा फायदा लाभ घ्यावा या आरोग्य शिबिराचा, एवढंच मी सांगतो। आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि नामको बँकेचे आभार मानतो। जय महाराष्ट्र। आज आमचे माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अख्ख्या नाशिक शहरभर भगवा सप्ताह आयोजित केलेला होता। त्या अनुषंगाने आज प्रभाग 6 मध्ये हा सप्ताह घेतला गेला आहे। त्याचे आयोजक आमचे संजय भाऊ पिंगळे आहेत आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सकाळपासून येथील नागरिकांनी इथे दिलेला आहे। आरोग्य शिबिर घेण्यात आलं आहे, तर त्याला खूप छान असा प्रतिसाद आम्हाला इथे मिळालेला आहे। आणि आम्ही सर्व महिला आघाडीकडनं शुभेच्छा देतो भाऊंना। आणि असेच कार्यक्रम पूर्ण नाशिकभर करणार आहोत आरोग्य शिबिराचे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक।